आदरणीय दळवी सर आणि मंचावरील सर्व मान्यवर, फार वेगवेगळ्या क्षेत्रातले फार ज्येष्ठ मंडळी आहेत. नाव घेण्यामध्ये वेळ वाया नाही घालवत. ज्या लेखकांची 2 पुस्तकं आज आपण प्रकाशित केली, धोंगडे सर आम्हाला अकाउंट फायनान्शियल व्यक्ती म्हणून माहिती आहे. मला वाटलं ट्रेझरीच्या कविता असतील, पण ते माणसाच्या कविता आहेत. आणि प्रवीण भांगे माझ्याबरोबरच काम करतो, ॲडव्होकेट आहे, पण फार यंग वयामध्ये तो ज्येष्ठ नागरिकांबद्दल फार संवेदनशीलतेने काहीतरी लिहितो आहे. तर त्याच्याही पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. पूर्वीच्या काळापेक्षा काय बदललं असेल तर एक महत्त्वाचा बदल झाला, तो म्हणजे शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत शिकायचा 30 वर्षाचा टप्पा आणि नोकरी करायचा 30-35 वर्षाचा टप्पा. आता त्याच्या पुढं अजून एक टप्पा निर्माण झाला आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. हे तिसरं करिअर जे आहे ते आता वाढत चाललं आहे. आणि पुणे ट्रेझरीने मला सांगितलं 8 लोक 108 वर्षाचे आहेत पुण्यामधून पेन्शन घेणारे. तो शतक पार केलेले एका पुण्याच्या ट्रेझरीमध्ये 8 लोक आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना साठी एक मोठं चॅलेंज आहे, सगळ्याच पद्धतीने चॅलेंज आहे. GADने आता आम्हाला सांगितलं आहे यशोदा 1 दिवसाचा कोर्स पहिल्यांदा सेवानिवृत्तीच्या अगोदर किमान 6 महिने अगोदर सर्व डिपार्टमेंटच्या ऑफिसरला बोलून 1 डेचं सेशन आम्ही पूर्ण कोर्सच करतोय तयार. आणि त्याचवेळी त्यांना स्टडी मटेरियल आम्ही देऊ. तो पहिला हा उपक्रम आम्ही यशोदा मार्फत राबवणार आहोत. दुसरं आहे ट्रेझरी आणि महाउपलब्धीसारख्या काही ॲप तयार होत आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला फॉर्म 16 घरी मोबाईलमध्ये मिळेल. आता अनेक गोष्टी आता होत आहेत, महा ई कोश निर्माण होत आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये येतील अशी रचना होती आहे. परंतु त्याच्या पलीकडचं एक जग आहे जे मी माझं प्रॉपर्टीवरच 25 पुस्तकं आहे 40 पैकी, त्यामुळे त्या पण सेक्टरशी माझा संबंध आहे. सेवा ज्येष्ठांना संरक्षण देणारा कायदा झाल्यानंतर प्रचंड प्रश्न निर्माण झालेले दिसतात आपल्याला. पहिल्यांदा एक कोरोनामध्ये मला फार ज्येष्ठ व्यक्ती भेटली आहे की जी तुम्ही आश्चर्य कराल, लॉ कॉलेज रोडच्या तिथे राहतं ते मागच्या फ्लॅटमध्ये. आणि ते माझे एका मित्र ॲडव्होकेटच्या ऑफिसमध्ये जवळजवळ 8 वेळा येऊन गेले, फक्त बघून गेले काय काय चालू आहे. ते वकील पण अस्वस्थ झाले. ते म्हणजे तुम्ही एवढ्या वेळा येता पण काहीच काम सांगत नाही. म्हणजे तुम्ही काय काय काम करता, तुम्ही इच्छापत्र तयार करता का, अमुक करता का. ते कारण कोरोनामध्ये एकाच वकिलाकडनं 200 लोकांनी बिल डील करून घेतलं. तर ते ग्रस्त फार वेगळी मागणी घेऊन आले. ते म्हणले मी धुळ्यावरून सगळी जमीन भाऊबंधांची भांडून मिळवली, ती सगळी जमीन विकून मी हा फ्लॅट घेतला आहे, त्याची किंमत 3.5 कोटी आहे. पण माझ्या मुलांना त्याची काही फिकर नाही. एक मुलगा बंगलोरमध्ये, एक अमेरिकेत आहे. आणि दोघंही परत मी मेल्यानंतर आले तर त्यांना लवकर माझं घराचे कागद सापडले नाही पाहिजेत, ह्याच्यासाठी काय करता येईल का, असा त्याचा प्रश्न आहे. तर फारच इंटरेस्टिंग आहे. तेव्हा ते 25 वेळा त्याला महापालिकेत हेलपट्टे मारायला लागले पाहिजे. मी जेवढे कष्ट घेतले त्याची मिनिटाला आठवण झाली पाहिजे. त्याच्या नावाने टॅक्सेशनचं कागद ट्रान्सफर व्हायला सुद्धा 7-8 वर्ष लागले पाहिजे. तेवढे दिवस रजा काढून त्याला यायला पाहिजे. तो मला स्वतःला हरवायचं आहे असा माणूस मी बघितला आहे. त्याचबरोबर मी मागच्या महिन्यामध्येच एक स्टँडअप कॉमेडी केलं सरकारी लोकांवर. त्याचं नाव आहे सरकारी सातबारा. भरपूर 200-400 गमती जमती मी सांगितल्या, पण त्यातल्या 2 गमती तुम्हाला सांगायला हरकत नाही. एक पोलीस खात्यातले अधिकारी आहेत, इथेच आहे, प्रवीणनेच आमच्या लक्षात आणून दिला. रिटायर झाले पण ते काय झाले, पहिल्या दिवसापासून त्याला करमत नाही, कारण सॅल्यूट कोणीच मारत नाही. ते काय करते, हडपसरच्या जवळ आहे ना, ते नवरा बायको फिरायला गेले आणि पहिले 2-3 दिवस अस्वस्थ झाला माणूस. मग त्यांनी पेन्शनच्या पैशाने आहे ना तिथल्या सगळ्या सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डला स्वतः ड्रेस शिवून दिला आहे. त्यामुळे आम्ही दोघं नवरा बायको फिरत असतो ना की समोरून गेलो की तुम्ही सॅल्यूट मारायचं, असा कार्यक्रम आहे. दुसरा एक रिटायर्ड माणूस आहे, तो एवढा डिसिप्लिन आहे की घरात त्यांनी ऑफिस केले आणि अशा पाट्या बिट्या लावलेल्या आहेत.
बुधवारी 3 ते 4 फक्त बायकोने भेटावे. बेल बिल तयार केली. मध्ये कोणी घरातला आलं ना, तुम्ही मध्ये का आला, चहाची वेळ किती आहे, 5:30. शेवटी त्या बायकोनी कंटाळून त्याला पण डबा देऊन दिलाय. म्हणजे तुम्ही ऑफिसला जात होता तसं 10ला बाहेर पडायचं, झाडाखाली बसा, नदीजवळ बसा, कुठे बसायचे बसा, थेट 6ला घरात यायचं, असा कार्यक्रम आहे. त्यामुळे रिटायर्ड लोकांच्या एवढ्या गमती जमती आहे की मी नॉनस्टॉप 4-5 तास तुमच्याशी बोलू शकेन, पण प्रचंड वेळ झालेला आहे आणि तुम्हाला भूक लागली याची मला माहिती आहे. तर मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा तर व्यक्त करतो आणि ह्या संघटनेचा आता मी मेंबर पण झालो आहे आणि ॲक्टिव्हली त्याच्यासाठी योगदान करू.